इंडक्शन रूरल. साप चावल्यावर काय करावं? नमस्कार. प्राणी चावल्याने होणाऱ्या जखमा या आपल्या मालिकेच्या मागील व्हिडिओमध्ये आपण कुत्र्याने चावलं तर काय करावं याबाबत माहिती घेतली. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित करणार आहोत. साप चावला तर काय? हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की सगळे साप विषारी नसतात. पावसाळ्यात आणि रात्रीच्या वेळी साप चावण्याचे प्रकार जास्त घडतात. भारतात 4 प्रकारचे विषारी साप नेहमी दिसतात. एक म्हणजे कोब्रा, ज्याला आपण नाग म्हणतो. दुसरे मण्यार, घोणस आणि फुरसे. आता आपण जाणून घेऊया, सापाचा चावा विषारी आहे की बिनविषारी हे कसे ओळखायचे. विषारी साप चावला तर त्याच्या पुढच्या 2 सुळ्यांनी जखम करतो. कधी कधी सापाचे इतर दातही उठलेले दिसतात. बिनविषारी साप चावतो तेव्हा दातांच्या 2 रांगा स्पष्ट दिसतात, पण 2 सुळ्यांचा डाग नसतो. सापाची माहिती असेल तर विषारी आणि बिनविषारी हे ओळखायला सोपं जातं. आता पाहूयात विषारी साप चावल्याची लक्षणं. दंश केलेल्या जागी दुखणं आणि सूज येणं, अनेकदा पोटातही दुखतं आणि जुलाब सुरू होतात. दंश केलेल्या जागी पाण्याने भरलेला फोड येतो, जो जास्त विष सोडल्याचे लक्षण आहे. स्नायू दुखू लागतात आणि जखमेतून घाण वास येऊ लागतो. डोळ्यांभोवतीचे स्नायू कमकुवत होतात. डोळे आपोआप झाकले जातात. गोष्टी 2-2 दिसायला लागतात. गिळण्यास त्रास होऊ शकतो. खोकला येतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. 10 तासांपेक्षा जास्त खोकला येत नसेल तर स्थिती गंभीर नाही. शरीरातून अनपेक्षितपणे रक्तस्राव सुरू होऊ शकतो. उलट्या होऊन माणूस बेशुद्ध पडू शकतो. जर विषाचा परिणाम कमी करणारं औषध म्हणजेच अँटीव्हेनम दिलं नाही तर आठवड्याभर माणूस शॉकमध्ये जाऊ शकतो किंवा शरीराच्या आतमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. आता पाहूयात विशिष्ट लक्षणं. नाग म्हणजेच कोब्रा हा चावल्यानंतर त्याची लक्षणं पाहूयात. उलट्या होतात, रक्तदाब कमी होतो आणि माणूस बेशुद्ध पडतो. स्नायूंची कार्यक्षमता कमी होते. उदाहरणार्थ डोळ्यांची उघडझाप करायला त्रास होतो. एकच गोष्ट 2-2 दिसतात आणि तिरळेपणा येतो. गिळतानाही त्रास होऊ शकतो. खोकला, श्वसन संस्थेचा पॅरालिसिस यामुळे मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. खोकला येणे म्हणजे विषाचा गंभीर परिणाम झालाय. आता पाहूयात रसेल वायपर म्हणजेच घोणस आणि सॉ-स्केल्ड वायपर म्हणजेच फुरस चावल्यानंतर दिसणारी लक्षणं. वेदना तीव्र असू शकतात आणि खूप दिवस राहतात. बरेचदा चावलेल्या ठिकाणी त्वरित सूज येण्यास सुरुवात होते, परंतु चावल्यानंतर 2 तासांपर्यंत सुद्धा सूज येईलच असे काही नाही. उलट्या होणे, रक्तदाब कमी होणे आणि शरीराच्या कुठल्याही भागात असाधारण रक्तस्राव होऊ शकतो. चावलेल्या ठिकाणी 2 ते 3 दिवसात सूज येते. चावलेल्या ठिकाणी फोड येतात आणि विषाच्या जास्त परिणामामुळे ते अजून पसरत जातात आणि त्यानंतर सडण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. चावलेल्या ठिकाणी सडण्याच्या प्रक्रियेने दुर्गंधी येते. अँटी-स्नेक वेनम म्हणजे विषावरचं औषध जर दिले नसेल तर 1 आठवड्यात रक्तस्राव होऊन रुग्णाची गंभीर अवस्था निर्माण होते. कोणताही साप चावल्यावर प्रथमोपचार कसा करावा? दंश झालेला भाग हलू देऊ नका, एका जागी ठेवा. विष पसरू नये यासाठी चावलेली जागा स्वच्छ कापडाने सैलसर बांधा. दर 20 मिनिटांनी पट्टी थोडीशी सैल करून पुन्हा बांधावी. अवयव हलू नये यासाठी त्याभोवती आधार देण्यासाठी लाकडी फळी बांधा. पट्टी इतकी घट्ट बांधू नका की मनगटावरील किंवा पायाकडील नाडी बंद होईल. नाडी लागत नसेल तर पट्टी सैल करा. पूर्णपणे बँडेज बांधा. आधार फळी बांधून झाल्यानंतर रुग्णाला स्ट्रेचरवर किंवा बेडवर त्वरितच जवळच्या आरोग्य केंद्रात न्या. खरं तर जनजागृती करताना आपण प्रत्येकाला सांगायला हवं, जर दंश झालेल्या व्यक्तीबरोबर कोण असेल तर त्याने त्वरित मोबाईलने त्या सापाचा फोटो काढावा. दंश झालेली व्यक्ती समजा एकटी असेल तर शक्य असल्यास त्याने किंवा कुणाला तरी हाक मारून त्या सापाचा फोटो काढायला सांगायला पाहिजे. उद्देश एवढाच की त्या सापाची ओळख व्हायला हवी आणि त्यानुसारच रुग्णालयात उपचार करता यावेत. जवळच्या कोणत्या रुग्णालयात अँटीव्हेनम उपलब्ध आहे आणि कोण डॉक्टर साप चावण्यावर उपचार करतात याची माहिती तुम्हाला आधीपासूनच असायला हवी. हे लक्षात ठेवा, ज्या दवाखान्यात लस उपलब्ध आहे त्या दवाखान्यात ती लस थंड तापमानात ठेवलेली आहे की नाही याची खात्री करा. रुग्णालयामध्ये डॉक्टरने इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टरला विचारून बांधलेली पट्टी काढावी. लसीकरणानंतर ॲलर्जीमुळे गंभीर अवस्था निर्माण होऊ शकते, त्यामुळे रुग्णाची काळजी घ्या. आपण आशा कार्यकर्ता म्हणून योग्य प्रथमोपचार आणि रुग्णाला आरोग्य केंद्रात वेळेवर पोहोचवण्यात तुमची भूमिका खूप महत्त्वाची आहे. चला एकत्र येऊन जीव वाचवूया. हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करूया, कारण अज्ञानामुळे हानी होऊ शकते, पण ज्ञान असेल तर जीव वाचू शकतो. आपण किती जणांना हा व्हिडिओ शेअर केला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हेल्थ गुरु आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.